विक्रीसाठी आणलेला गांजा जप्त. कोल्हापूर कागल तालुक्यातील मळगे बुद्रुक येथील शरद मारुती परमकर वय 36 याला गांजा विक्री प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने कारवाई करून त्याच्याकडून 28,000 रुपये किंमतीचा 330 ग्राम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. पोलीस अंमलदार विशाल खराडे यांना दिनांक 14/11/2025 रोजी मळगे बुद्रुक येथील कागल ते नेढोरी मार्गावर एक इसम आपल्या स्कूटी मोपेडवरून गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमनकर यांनी पोलीस उपनिरीक्षक जालेंदर जाधव व पोलीस अंमलदार यांच्यासह मुरगुड पोलीस ठाण्याचे 6 पोलीस निरीक्षक शिवाजी करे आणि त्यांचे पोलीस पथक यांनी एकत्र मिळून कागल ते निढोरी मार्गावरील असलेल्या भैरवनाथ मंदिराजवळ सापळा रचून शरद परमकर याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील 8,250 रुपये किंमतीचा 330 ग्राम वजनाचा गांजा, एक मोबाईल आणि एक सुझुकी कंपनीची स्कूटी असा एकूण 28,250 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमन, 6 पोलीस निरीक्षक शिवाजी करे, पोलीस उपनिरीक्षक जालेंदर जाधव, पोलीस अंमलदार विशाल खराडे, वैभव पाटील, विजय इंगळे, अशोक पोवार, रोहित मर्दाने, हंबीरराव अतिग्रे, योगेश गोसावी, प्रदीप पाटील, योगेश गोसावी, प्रशांत गोजरे, संदीप ढेकळे, बंजरंग पाटील, गजानन गुरव आणि रुपेश पाटील यांनी केली. ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे, कोल्हापूर नेटवर्कसह.